नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सायलीचं आता जे काही सत्य आहे ते सत्य हे गोंधळीने तिच्यासमोर आणलेलं आहे. आणि नंतर प्रिया ही घरी पत्र पाठवूनही किंवा कॉल करूनही काहीही उपयोग न झाल्याने तिने आता मोठी खेळी खेळण्याचे ठरवलेले आहे. ते म्हणजे आता प्रिया ही सगळ्याच बाबतीत सुभेदारांना हरवण्याचा फायनल प्रयत्न करणार आहे. म्हणजेच तिला तिच्या पत्राला किंवा फोनला दाद न दिल्यामुळे प्रियाने एक मोठी केळी खेळली आहे. ते म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रियाने स्वतःची प्रेग्नेन्सी जाहीर केलेली आहे. आणि त्याचमुळे आता संपूर्ण कुटुंबासमोर प्रिया ही प्रेग्नेंट असल्याची बातमी आता जगजाहीर होणार आहे. सचिनच्या मदतीने आता प्रिया एक नवी खेळी खेळत पुन्हा जेलच्या बाहेर येण्याचं प्लॅनिंग करणार आहे. त्यामुळे आता नेमकं पुढे आणि कसं घडणार आहे, प्रियाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आता कुटुंबाला समजल्यावर नक्की काय होणार, सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सायली ही खंडोबाच्या मंदिरात आलेली असताना तिला मोठा साक्षात्कार झालेला असतो. तिकडचा एक गोंधळी आल्यामुळे सगळ्या काही गोष्टी या क्लिअर झालेल्या दिसून येतात. म्हणजेच ती देवाला विचारते की हे सगळं माझ्या बाबतीत काय घडतंय, या सगळ्या गोष्टी अचानक अशा माझ्यासमोर कशा काय येतात. यावेळेला आता गोंधळीने एकच सांगितलेलं असतं की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे एक दिवस नक्की मिळतील, पण काही झालं तरीही तुला स्वतःवर निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे स्वतःच्या मनात जे काही चालू आहे ते सगळं तुला स्वतःच ओळखायचे आहे. आणि तुझा सत्याचा तू खूप मोठा शोध घेत आहे, परंतु एक ना एक दिवस तरी तुझं सत्य हे नक्की तुझ्यासमोर येणारच, असं सगळं आता इथे गोंधळीने तिला सांगितलेलं असतं. त्याचमुळे आता सायलीला एक मोठा धक्का बसलेला असतो की देवाला देखील तिचं सत्य माहीत आहे. आणि चक्क गोंधळीच्या रूपात खंडोबाने येऊन सायलीला आशीर्वाद दिलेला आहे आणि तिला तुझं सत्य हे लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सायली किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टीमधून सत्यामधून बाहेर पडायला तयार असते. म्हणजेच लवकरात लवकर देवा माझ्या बाबतीत काय चाललं हे सत्य माझ्यासमोर तुम्ही घेऊन या, असं आता ती देवाला म्हणत आहे. त्याचबरोबर तन्वीचेही सारखे भास मला का होत आहेत, या सगळ्याचाही प्रश्न तिला पडलेला असतो. अशातच प्रतिमा आत्याने तिला फोन करून सांगितलेलं असतं की लहानपणीच्या त्याच कुलदेवतेच्या देवळामध्ये आम्ही गेलो होतो आणि तिकडेच तन्वीला खूप आवडायचं. तन्वीची ती एक पिकनिक स्पॉटच असल्यासारखं होतं. आता हे सगळं जेव्हा सायली वर्णन ऐकत असते तेव्हा सायली म्हणते की मग हे सगळं त्या तन्वीच्याच बाबतीत घडत असेल का? मग जर ते त्या तन्वीच्या बाबतीत घडत असेल तर मग ते मला का समजते, म्हणजे त्याचा त्रास मला का होतोय? म्हणजे हे नक्कीच काहीतरी गडबड आहे. या तन्वीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी मला कशा आठवतात हे सायलीला काही समजत नसतं. म्हणूनच सायली जरा विचारांमध्येच असते की नक्की माझ्या बाबतीत असं का बरं घडत असेल. या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यातून काही जात नसतात. परंतु आता अर्जुन आल्यामुळे ती त्या सगळ्या चक्रामधून म्हणजेच त्या विचारामधून बाहेर पडते. आणि तेवढ्यातच आता अर्जुन तिला बघत म्हणतो की बायको, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीही तू माझ्यापासून वेगळी राहू शकत नाही आहेस. आता चल लवकर, मी किती वेळ बाहेर थांबू, आपण आता जाऊया. पण सायलीचा जो काही पडलेला चेहरा असतो ना, तो पडलेला चेहरा हा त्याला त्रास देत असतो. तो तिला विचारतो पण की बायको, तुला असं का वाटतंय, म्हणजे तू असा विचार का करतेस, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसतंय मला, नक्की कसलं टेन्शन आहे, कसला विचार करतेस तू, असं आता विचारल्यानंतर सायली म्हणते की एक गोष्ट नक्की की काहीतरी आहे जे सत्य या सगळ्या गोष्टींमध्ये सायली पूर्णपणे अडकली मला स्वतः. याचबरोबर इथे आता अर्जुनच्या बाबतीत अर्जुनला एक आणखी टेन्शन आलेलं असतं. ते म्हणजे सायलीचं हे जे काही टेन्शन आहे आत्तापासूनचं ते सगळं कमी कसं करायचं. पण कितीही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमधून सायली आणि अर्जुन हे दोघंजणही कधीच निघणारे नसतात. किती काही झालं तरी हे सगळं अर्जुन आणि सायली यांच्या डोक्यात सतत सुरू असतं. नंतर सायली त्याच दिशेने विचार करत असते की नक्की मी हे सत्य कोणाला आणि कसं सांगू. तर दुसरीकडे आता प्रियाची घालमेल सुरू असते की माझ्या घरच्यांनी मला अजून कॉन्टॅक्ट केला कसा नाही, म्हणजे माझ्या घरच्यांना तुम्ही जे पत्र वगैरे काही पाठवलेलं ते पोचलं नाही आहे का, असा विचार इथे आता तिच्या मनामध्ये येत असतो. त्याच वेळेला आता कॉन्स्टेबल मॅडम आणि मेन मॅडम जे असतात ते तिला भेटायला येतात. प्रिया म्हणते की मॅडम, मला ना इथे खूप त्रास होत आहे,
त्यामुळे मी माझ्या घरच्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु माझे घरचे आलेत की नाही. तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की हे बघ, तू जे काही सांगितलं ना ते सगळं आम्ही केलेले आहे. म्हणजे तुझं जे काही पत्र आहे ते पत्र पण आम्ही पाठवलं, त्याचप्रमाणे तुला कॉलही लावून द्यायला हेल्प केली होती, परंतु त्यांनी अजिबात तुझा फोन उचललेला नाही आहे किंवा उचलला असेल तर ते तू त्यांच्याशी बोलली आहेस. त्यामुळे आता आम्ही तुला पुढे काहीही बोलू शकत नाही. एक गोष्ट नक्की आहे की तुझ्या मनात जे आहे ते आता कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि तुला जेलमधून बाहेर पडता येणार नाही. आता प्रिया हे सगळं डिस्कशन बाहेर येऊन करत असते आणि मॅडमला हात जोडून विनवणी करत असते की प्लीज मॅडम, मला इथून बाहेर काढा. मी गरोदर आहे, त्यामुळे मला माझ्या बाळाला या वातावरणात नाही वाढवायचं आहे. मी सुभेदार घराण्यातली आहे, त्यामुळे मला तिथे जाऊ द्या. असं सगळं आता ती विचारत असते. आणि त्यानंतर मग सचिन हा काहीतरी महिपतचंच काम करण्यासाठी पोलिसांमध्ये आलेला असतो, तेव्हा त्याला समोर तिथे प्रिया दिसते. आता प्रियाला पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की ही प्रिया, हिलाही इथेच ठेवण्यात आलं आहे. तेव्हा मग प्रियाचं बोलणं त्याने ऐकलेलं असतं की मॅडम प्लीज मला बाहेर जाऊ द्या, मी गरोदर आहे वगैरे सगळं असं तिचं बोलणं त्याने पूर्णपणे ऐकलेलं असतं. त्यामुळे आता सचिन विचार करतो की काय ही बाई काय बोलत होती आता, म्हणजे ही गरोदर आहे, म्हणजेच घरात सुभेदारांना ही बातमी माहिती नाही आहे का. तेव्हा आता तो तिथून समोरून येतो आणि मॅडमला रिक्वेस्ट करतो की इन्स्पेक्टर मॅडम, मी यांच्याशी बोलू शकतो का. तेव्हा सचिनला ती विचारते की तुमचा याच्याशी काय संबंध आहे, तुमची कोण लागते ती. तेव्हा सचिन म्हणतो की आमच्या फॅमिलीमधली, म्हणजे माझी बायकोची भावजाई आहे, त्यामुळे जरा प्लीज मॅडम तुम्ही जर बोलू दिलात ना तर खरंच खूप बरं होईल. असं म्हणून आता ती मुद्दामच रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की हो बरोबर मॅडम, मी ओळखते, हे आमचे सचिन भाऊजी आहेत, असं मुद्दामच प्रिया बोलून दाखवते. त्यावेळेला मग इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की ठीक आहे, तुम्ही फक्त हिला 5 मिनटं भेटू शकता, त्यावर नाही. त्यावर मग आता इन्स्पेक्टर मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रिया आता लगेचच थँक्यू बोलते आणि नंतर मग त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून हे सगळं करत असते. तेवढ्यात आता सचिन हा तिला म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे तुझं, म्हणजे तू आतापर्यंत सुभेदारांना फसवत होती, परंतु तू आता गजाआड झालेली आहेस. बघितलंस ना मी काय केलं आहे ते, मी किती काय झालं तरीही या महिपत शिकरेला त्यांच्या जाळ्यातून सोडवू शकलो. म्हणजे आता महिपत शिकरे बाहेर आहे. हे ऐकल्यावरती प्रियाला धक्काच बसतो. ती म्हणते की प्लीज माझी ना काहीतरी मदत करा, मला इथून बाहेर निघायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो नक्कीच मदत करेन. अगं मी महिपत शिकरेला बाहेर काढू शकलो तर तुला काय. तेव्हा ती म्हणते की महिपत शिकरेपेक्षा माझ्यावरती डेंजर आरोप आहेत, मी एका बाईचं खून केलं आहे, हे सगळे माझ्यावरती आरोप आहेत. तेव्हा मग लगेचच सचिन म्हणतो की हो तुझे आरोप काय आहेत आणि कसले आहेत ना ते सगळं काही मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा मग असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की प्लीज तुम्ही बोलणं बंद करा आणि काहीतरी ॲक्शन घ्या, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मला लवकरात लवकर बाहेर काढा. तेव्हा तो म्हणायला लागतो की पण मी कशासाठी आणि का बाहेर काढू. त्याचबरोबर आता इथे ती म्हणते की बाहेर पडलास तर तुझा आणि माझा उद्देश एक आहे, ते म्हणजे सुभेदारांची बरबादी. मला माहिती आहे सध्या तुझी आणि अस्मिताची कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि त्याचमुळे आता या सगळ्या गोष्टींना लपवण्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे अस्मिता हिला पूर्णपणे तुला संपवायचं आहे. म्हणजे तिचं जे काही नाटक आहे सुभेदारांच्या घरातलं, त्यामुळे तुला संपवण्यासाठी माझी मदत लागणार आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर पुढे जे काही करायचे अर्जुनचं ते मी करेन, मी करू शकते सगळं. एकदा की सुभेदारांचं वारस हे त्या घरात म्हणजे माझ्या पोटात वाढते हे त्यांना समजलं की ते मला अजिबात सोडणार नाहीत. नक्कीच मला मदत करावी लागणार आहे, असं मी दाखवून पुढे काय करायचे ते करेन. आता इथे मात्र सचिनने पूर्ण ठरवलेलं असतं आणि ते सगळं जे काही प्रिया करू शकली नाही ते आता सचिन करणार असतो. त्याने मुद्दामच ठरवलेलं आहे की आता सगळ्या काही गोष्टी सुभेदारांच्या कानावर आणायच्या, तेही इतक्या धमाकेदार पद्धतीने की कधीही कोणाला वाटणार नाही अशा. म्हणजे सुभेदारांसमोर अगदी प्रसारमाध्यमातूनच बॉम्ब फोडायचा प्रियाच्या प्रेग्नेन्सीचा, असं त्यांचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं. तर दुसरीकडे प्रियाने फोन केल्यामुळे पूर्णाजीला चक्कर आलेली असते आणि हे सगळं झाल्यामुळे आता जेव्हा सायली आणि अर्जुन यांना फोन येतो तेव्हा ते पटापट तिथून कुलदेवतेच्या दर्शनाच्या इथून निघतात. आणि अर्जुनला तर टेन्शन आलेलं असतं. अश्विन पूर्णाजीला वगैरे चेक करतो आणि त्यानंतर मग आता चेक झाल्यानंतर पूर्णाजी ही सायलीकडे बघते आणि ती आल्यानंतर सायली तिला विचारते की तुला बरं वाटतं आहे ना पूर्णाजी, काय झालं आहे तुला. अगं तू अशी त्रासात का आहेस, अचानक चक्कर कशी येते तुला,
अगं मी दर्शनासाठी गेली असताना तुला असं का झालं अचानक असं विचारल्यानंतर आता इथे पूर्णाजी ही ते सगळं बोलत असते, तेव्हा सायली विचार करत असते की पूर्णाजी हे सगळं कशासाठी आणि का बोलते, नक्की तिच्या मनामध्ये काय आहे सगळा विचार ती करत असते. त्याच वेळेला आता पूर्णाजी सगळं घडलेला प्रकार सांगते. ती म्हणते की अगं असं का म्हणतेस तू. तेव्हा ती म्हणते की मी तुझी लाडकी आहे ना, मग तू उठणार नाही आहेस का. तेव्हा ती म्हणते की हो मी तुझी लाडकी आहे गं, पण तू माझी सायली आहेस, तू माझी तन्वी नाही आहेस. असं म्हटल्यावर आता सगळेजण तिच्याकडे बघतच बसतात, कारण की पूर्णाजीने एक नवीन बॉम्ब फोडलेला असतो. या आलेल्या चक्करनंतर पूर्णाजीला सायली ही सायलीच वाटत असते, म्हणजे तन्वी दुसरी कोणतरी आहे. सायली विचारते की नक्की पूर्णाजी तू असं का बोलते, तुझ्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे. तेव्हा ती सांगते की सायली अगं माझ्या मनामध्ये हे सुरू आहे की माझी तन्वी कुठे आहे. तिने तर मला मगाशी फोन केला होता की तन्वी मी तुझी तन्वी आहे म्हणून, आणि मी तुला भेटायला येते म्हणून. काय झालं नक्की तिचं, आणि ती गेली तरी कुठे. तेव्हा आता सगळेजण विचार करत असतात की हे सगळं पूर्णाजी काय बोलते, म्हणजे तन्वीचा फोन आला होता, म्हणजे नक्की प्रियाने फोन केला होता का जेलमधून. तेव्हा अश्विन आणि अर्जुन दोघंही घाबरतात, कारण की त्यांना संशयच असतो की प्रिया आता पत्राला दाद दिली नाही म्हणून नक्कीच पुढचं काहीतरी प्लॅनिंग करू शकते, आणि याचमुळे त्यांना जास्त टेन्शन आता आलेलं असतं. त्याचबरोबर सचिन आता ठरवतो की म्हणजे मीडियावाल्यांसमोर ही सगळी बातमी देतो. गुप्त एक व्यक्तीला पैसे देतो मीडियामधल्या, आणि त्यांना सांगतो की ही बातमी मोठी बातमी तुम्हाला आता टी व्हीवरती झळकून आणायची आहे. आणि त्याच्यासाठी आता सचिनला त्या गुप्तहेरकडून म्हणजेच त्या गुप्त पत्रकाराकडून मोठी अमाऊंट देखील मिळते, जेणेकरून त्याची ती न्यूज ही कन्फर्म आहे हे दाखवण्याचे काही पुरावे सचिन देतो. त्यामुळे सगळेजण अगदी म्हणजे सगळ्यांना तो हादरवून सोडणार असतो. तर इथे अश्विन हा घाबरतो की तन्वी म्हणजे सायलीला जी तन्वी समजत होती की ती आता तन्वी समजत नाही आहे, नेमकं पुढे काय होणार आहे याचा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याचबरोबर इथे आता पूर्णाजी आणि बाकीचे सगळे टेन्शनमध्ये असतात. पूर्णाजी ही विचार करत असते की काय झालं सायली, तू काहीच कशी बोलत नाही आहेस, म्हणजे तू मधुभाऊंकडून जाऊन आलीशील ना, मला सांगितलं गेलं होतं की तू मधुभाऊंबरोबर गेली होतीस म्हणून. तेव्हा सायली म्हणते की हो पूर्णाजी, पण नक्की काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की बाळा अगं मला ना तन्वीचा फोन आला होता, मला माफी मागत होती की सॉरी पूर्णाजी मी तुला म्हणजे तुझी माफी मागते, घरच्यांची माफी मागते. तिने असं एवढं काय केलं आहे की आपण म्हणजे तिला माफ करत नाही आहे, आणि ती गेली तरी कुठे आहे नक्की. आता घरातल्यांना काय उत्तर द्यावं ना काहीच कळत नसतं, कारण की पूर्णाजीची तब्येत अशी, आणि त्यामध्ये पूर्णाजीला तन्वीबद्दल म्हणजे प्रियाबद्दल माहिती हवी आहे. तेव्हा आता सायली लगेचच तिला फोटो दाखवते आणि म्हणते की तू हिच्याबद्दल बोलतेस का. तेव्हा प्रियाचा फोटो बघितल्यानंतर तेव्हा मग आता सायली फोटो दाखवते तन्वीचा, आणि मग लगेच पूर्णाजी म्हणते की हो अगं हा तर माझ्या तन्वीचाच फोटो आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे सायली की तू त्या माझ्या तन्वीचं लॉकेट गळ्यात का घातलं आहेस, नक्की काय आहे गडबड, मला काहीच कळत नाही आहे असं पूर्णाजी तिला विचारते. तेव्हा आता पूर्णाजी हे पण विसरून गेलेली असते की तिने सायलीलाच ते जे तन्वीचं लॉकेट असतं ते घालायला दिलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता प्रियाच्या बाबतीतल्या म्हणजे ती लक्षात आणत असते आणि सायलीच्या बाबतीतल्या विसरत असते. त्यामुळे आता हा सगळ्यात मोठा धक्का हा तिला लागलेला असतो. त्याचबरोबर पूर्णाजी आता म्हणत असते की सायली तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे की तन्वीनं नक्की परत येईल, पण तुझी तब्येत आता कशी ठीक आहे, तू गरोदर आहेस ना, एवढं तरी पूर्णाजीला लक्षात येत असते. आता त्याचबरोबर इथे सायकॅट्रिस्ट मॅडम आलेले असतात, कारण की मॅडमला फोन करूनच अश्विनने बोलून घेतलेलं असतं की पूर्णाजीची तब्येत तर कव्हर झाली, परंतु आता खरी तन्वी कुठे आहे हे त्यांना माहिती पाहिजे. म्हणजेच प्रियाच्याबद्दल ते विचारत आहे, नक्की काय करायचं काहीच कळत नाही आहे. आता इथे पूर्णाजी म्हणते की बरं ठीक आहे, मी माझ्या खोलीमध्ये जाऊन पडते आणि डॉक्टरबरोबर जरा गप्पा मारते, आणि सगळेजण मात्र इथे आता बाहेर असतात. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता पूर्णाजीच्या बाबतीतलं सत्य कसं शोधायचं आहे ते. नंतर पूर्णाजी ही टेन्शनमध्येच विचार करत तिथे बसलेली असते, आणि तिला असं वाटत असतं की किती काही झालं तरीही आता माझ्या हातून काहीतरी निसटणार आहे. आणि सगळं विचारत असताना सायली ही आता बाहेर सगळेजण हॉलमध्ये असतात. सायली म्हणते की आता काय करायचं आपण, मी सायली आहे हे तरी पूर्णाजीने ओळखलं, परंतु तन्वीचं खरं सत्य समजल्यानंतर आता आपण काय करायचं, कशाप्रकारे सगळ्याला सामोरे जायचं. आणि त्यातच सगळेजण बसलेले असताना आता चैतन्याचा फोन येतो अर्जुनला, आणि तो म्हणतो की अर्जुन जरा टी व्ही लाव, बघ टी व्हीवरती काय दाखवत आहेत ते, प्रियाने खूप मोठा विश्वासघात केलेला आहे. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण टी व्ही लावतात, आणि टी व्ही लावल्यानंतर प्रियाची ती प्रेग्नेन्सीची न्यूज पूर्ण चॅनेल्सवरती झळकत असते.
की तन्वी सुभेदार, अश्विन सुभेदारची पत्नी ही गरोदर आहे आणि ती जेलमध्ये असतानाही आता तन्वी सुभेदार ही गरोदर असतानाही सुभेदार कुटुंब तिला स्वीकारायला तयार नाही. इतकं निर्दयी कुटुंब असं सगळं आता जेलमध्येच असताना तिच्या बाबतीत असं वागतंय आणि सगळं आता प्रियाच्या बाबतीतल्या बातम्या या TV वरती झळकत असतात. आणि हे ऐकल्यानंतर सायलीला तिथे धक्का बसतो की हे सगळं काय दाखवलं जात आहे TV वर. परंतु हे सगळं अश्विनने आणि अर्जुन जेव्हा पाहतो तेव्हा त्यांना खूपच जास्त राग येत असतो की प्रियाने ही सगळी बाजू खेळली. म्हणजे प्रिया जेलमध्ये असताना ही बातमी ही मीडियावाल्यांपर्यंत पोचली तरी कशी आणि नेमकं काय झालं या सगळ्या गोष्टी आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात आणि तो विचार करत असतो की हे नेमकं घडलं तरी कसं. आता इथे पूर्णाजी ही विचार करत असताना तेवढ्यातच ती मागून येते आणि मग तिने ही सगळी बातमी ऐकलेली असते की तन्वी सुभेदार ही प्रेग्नंट आहे. तेव्हा आता लगेच पूर्णाजी खुश होऊन विचारते की नक्की काय, म्हणजे हे सगळं खरं दाखवलं जाते का? तन्वी सुभेदार ही प्रेग्नंट आहे म्हणजे आपली तन्वी प्रेग्नंट आहे याबद्दल TV वरती दाखवलं जात आहे. परंतु आता या सगळ्याचाच धक्का सुभेदार कुटुंबाला बसलाय आणि या सगळ्या मागचा मास्टर माइंड आहे सचिन. आता सचिन याच बातमीचा वापर करून कशाप्रकारे प्रियाला बाहेर काढणार आणि सुभेदार कुटुंब हे सामाजिक दबावाखाली येऊन या सगळ्याला बळी पडणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा प्रियाची एंट्री ही बाहेर होणार आहे. नेमकं सगळं आणि कसं घडणार आहे हे पाहणं अगदी रंजकतेचे ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.